नमस्कार मित्रांनो, जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे आणि इथेच आहे. ही केवळ एक ओळ नाही, तर काश्मीरच्या प्रत्येक वाऱ्यात, प्रत्येक पर्वतात आणि प्रत्येक लाटेत अनुभवता येणारी जिवंत भावना आहे. आणि त्या स्वर्गाच्या हृदयात आरशासारख्या शांत पाण्यावर तरंगत आहे एक अद्वितीय डल लेक. हे फक्त एक सरोवर नाही, हे प्रेमाचं गीत आहे, निसर्गाची कविता आहे आणि काश्मीरच्या संस्कृतीचा धडधडणारा श्वास आहे. एक हिंदी शायर याबद्दल म्हणत आहे, हमारे मित्र प्रोफेसर मुजावर सर शायर कहते हैं, पानी पर तैरती एक खामोशी सी दुनिया, हर लहर में बसती है नई दास्तां यहाँ. जो यहाँ एक बार दिल की बाहों में आ जाए, उसका दिल फिर कहीं और नहीं लगता, कहीं और नहीं लगता. आपण जाणून घेणार आहोत डल लेकचा हजारो वर्षाचा इतिहास, शिकाऱ्यांच्या जीवनाची अनोखी कहाणी, पाण्यावर तरंगणारे बाजार, जग प्रसिद्ध हाऊस बोट्स, 4 चिनार, कमळांनी सजलेली जलभूमी आणि बॉलिवूडला भुरळ घालणारे हे निसर्ग सौंदर्य. या प्रवासात प्रत्येक दृश्य तुमच्या डोळ्यांना मंत्रमुग्ध करेल आणि प्रत्येक क्षण तुमच्या मनात कायमचा कोरला जाईल. म्हणून शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा, कारण आज आपण फिरणार आहोत भारताच्या मुकुटातील सर्वात सुंदर रत्नात श्रीनगरच्या डल लेक मध्ये. काही ठिकाणे केवळ सुंदर नसतात, ती इतिहासाची जिवंत साक्ष असतात. श्रीनगरच्या हृदयात वसलेले डल लेक हे असेच एक सरोवर आहे, ज्याच्या प्रत्येक लाटेत हजारो वर्षाचा इतिहास दडलेला आहे. काळ बदलला, राजे बदलले, साम्राज्य आली आणि गेली, पण डल लेक मात्र आजही तितक्याच शांतपणे इतिहासाची कहाणी सांगत उभा आहे. एक हिंदी शायर म्हणत आहे, सदियों से ये झील खामोश खड़ी है, हर लहर में एक अनकही कहानी पड़ी है. जो सुन ले इसकी खामोशी की जुबान, उसे हर सांस में कश्मीर की रूह मिलती है, उसे हर सांस में कश्मीर की रूह मिलती है. वाह वाह वाह, क्या बात है. डल लेक हे नैसर्गिक सरोवर असले तरी शतके स्थानिक लोकांची त्याची काळजी घेतली, पाण्याचे मार्ग विकसित केले आणि त्याभोवती सुंदर बागा, घाट आणि वसाहती उभारली. त्यामुळे आज दिसणारे डल लेकचे हे निसर्ग आणि मानवी कल्पनेचा अप्रतिम संगम आहे. कधी काही या सरोवरावरून व्यापारी आपला व्यापार करत असतात. आज त्याच पाण्यावर शिकारे तरंगतात, पर्यटक स्वर्गीय सौंदर्य अनुभवतात आणि प्रत्येक सूर्योदय, प्रत्येक सूर्यास्त डल लेकला नव्या रंगाने सजवतो. म्हणून आमचे मित्र शायर मुजावर सर म्हणतात, दस्ती चली तो झील ने मुस्कुराकर कहा, धीरे चलो यहाँ हर लहर में दुआ है. जो इश्क ढूंढते ढूंढते यहाँ तक आए, उन्हें कश्मीर ने अपनी बाहों में छुपा लिया, अपनी बाहों में छुपा लिया. डल लेक हे फक्त श्रीनगरचे सरोवर नाही, तर काश्मीरच्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि निसर्ग सौंदर्याचे जिवंत प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक लाटेत एक कथा आहे, प्रत्येक प्रतिबिंबात एक स्वप्न आहे आणि प्रत्येक क्षणात असा अनुभव आहे जो आयुष्यभर मनात जपून ठेवला. काही ठिकाणी केवळ सुंदर नसतात, ती इतिहासाची जिवंत साक्ष असतात. श्रीनगरच्या हृदयात वसलेले डल लेक हे असेच एक सरोवर आहे, ज्याच्या प्रत्येक लाटेत हजारो वर्षाचा इतिहास दडलेला आहे. काळ बदलला, परंतु डल लेक अजूनही उभाच आहे. डल लेक हे नैसर्गिक सरोवर असले तरी शतकानुशतके स्थानिक लोकांनी त्याची काळजी घेतली, त्या मार्ग विकसित केले आणि त्याभोवती सुंदर बागा, घाट आणि वसाहती उभारल्या. त्यामुळे आज दिसणारे डल लेक हे निसर्ग आणि मानवी कल्पनेचा अप्रतिम संगम आहे. या ठिकाणी हा कॉफी विक्रेता, चहा विक्रेता नसून हा आहे काश्मीरचा कावा विकणारा सुप्रसिद्ध कावा विक्रेता. काय डल लेक हे फक्त श्रीनगरचे सरोवर नाही, तर काश्मीरच्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि निसर्ग सौंदर्याचे जिवंत प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक लाटेत एक कथा आहे, प्रत्येक प्रतिबिंबात एक स्वप्न आहे आणि प्रत्येक क्षणात असा अनुभव आहे जो आयुष्यभर मनात
जपून ठेवावा वाटतो. हा फळ विक्रेता, फ्रूट विक्रेता, डल लेकचा उल्लेख झाला की शिकाऱ्याचं नाव आलं नाही असं कधीच होऊ शकत नाही. शिकारा म्हणजे केवळ एक छोटी होडी नाही, ती काश्मीरच्या जीवनशैलीची ओळख आहे. म्हणून आमचे मित्र शायर म्हणतात, बाजार भी यहाँ पानी पर सस्ते हैं, सपने भी यहाँ लहरों के संग बहते हैं. ये डल है साहब, यहाँ हर सुबह जिंदगी के नए रंगों में खिलती है, नए रंगों में खिलती है. या ठिकाणी आपल्याला एक वस्तू विकणारा, लाकडी वस्तू, आपल्या शोच्या वस्तू विकणारा विक्रेता आपल्याशी संवाद साधत आहे. हा आहे डल लेकचा प्रसिद्ध तरंगता बाजार, जिथे व्यापारी आपल्या शिकाऱ्यातून ताज्या भाज्या, फळे, कमळाचे देठ, फुले, काश्मीरी मसाले तसेच हस्तकला वस्तू विकतात. इथे दुकाने नाहीत, रस्ते नाहीत, फक्त पाणी आणि त्या पाण्यावर चालणारा व्यापार. ही परंपरा अनेक पिढ्यापासून जपली गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण या लेक मध्ये सुंदर ज्वेलरीचा विक्रेता असेल, यामध्ये आपण फ्रूट विक्रेता असेल आणि या लेक मधील तरंगते बाजार आपण या ठिकाणी पाहिले आहे. डल लेक म्हणजे फक्त पाण्याचा साठा नाही, तर संस्कृती, परंपरा, प्रेम आणि निसर्ग याचं जिवंत विश्व आहे. म्हणून आमचे मित्र या ठिकाणी वक्त भी इनके आगे हर लहर सा जाता है. जो देख ले इनका अक्स डल की लहरों में, उसका दिल उम्र भर कश्मीर कश्मीर गुनगुनाता है, कश्मीर कश्मीर गुनगुनाता है. डल लेकचं सौंदर्य फक्त पर्यटकांनाच नाही, तर बॉलिवूडच्या वर्षानुवर्षे भुरळ घालत आहे. अनेक दिग्दर्शकांनी प्रेम, विरह आणि निसर्गाचं सौंदर्य दाखवण्यासाठी या स्वर्गीय ठिकाणाची निवड केली. श्रीनगर कश्मीर की कली जब जब फूल खिले, मिशन कश्मीर, रॉक स्टार, राजी, फितूर, लैला मजनू, बेताब यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो. या चित्रपटातील अनेक दृश्यामध्ये डल लेक, शिकारे, हाऊस बोट्स आणि आसपासचे निसर्गरम्य परिसर दिसून येतात. आजही अनेक हिंदी गाणी, जाहिराती, वेब सिरीज, मराठी चित्रपट, प्री वेडिंग शूट, डल लेक हे सर्वाधिक त्यांच्यासाठी पसंतीचे ठिकाण आहे. म्हणून आमचे मित्र शायर बोलतात, झील ने आईने में जो चेहरा दिखाया है, हर फ्रेम ने मोहब्बत का किस्सा सुनाया है. कश्मीर के वादियों में जो लम्हा ठहर गया, वो हमेशा के लिए यादों में बस गया, हमेशा के लिए यहाँ यादों में बस गया. डल लेकचा हा प्रवास मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भारतातील अप्रतिम पर्यटन स्थळांना सिनेमॅटिक सफरी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही जर डल लेकला भेट दिली आहे का, किंवा काश्मीर बद्दल तुमची एखादी सुंदर आठवण आहे का, अशा आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेला मनापासून महत्त्व देतो. पुढच्या भागात आपण काश्मीर मध्ये